सो हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. मित्रांनो, आपण क्लास 10 ची न्यूमरिकल सिरीज सुरू केली होती. त्यातला आजचा आपला चॅप्टर आहे लेन्सेस. लेन्सेसचे जे न्यूमरिकल आहे ते आपण फक्त 10 मिनिटात कंप्लीट करू आणि 10 मिनिटात तुम्हाला लेन्सेसचे न्यूमरिकल मध्ये काहीच डाऊट राहणार नाही. सो लेट स्टार्ट. सगळ्यात पहिलाच क्वेश्चन आहे, अ डॉक्टर हॅज प्रिस्क्राइब्ड अ लेन्स हॅव्हिंग पॉवर प्लस 1.5 डी. डी म्हणजे होते डायोप्टर. व्हॉट विल बी द फोकल लेंथ ऑफ द लेन्स? व्हॉट इज द टाइप ऑफ लेन्स अँड व्हॉट मस्ट बी द डिफेक्ट ऑफ विजन? सगळं काही तुम्हाला एकाच क्वेश्चन मध्ये विचारलंय, पण एकदमच इझी क्वेश्चन तुम्हाला दिलाय. इथं जो आहे ए वाला क्वेश्चन, इथं आपण लिहून घेऊ गिवन. काय गिवन आहे? सगळ्यात पहिले तुम्हाला पॉवर दिलाय. पॉवर आहे प्लस 1.5 डी. आता आपल्याला सगळ्यात पहिले फोकल लेंथ काढायची आहे. नाव फोकल लेंथचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे एफ इज इक्वल टू 1 बाय पी. पी इज इक्वल टू 1 बाय एफ आहे, देअरफॉर एफ इज इक्वल टू 1 बाय पी. आता एफ ची व्हॅल्यू काढायची आहे. एफ इज इक्वल टू 1 बाय पी ची व्हॅल्यू किती आहे? 1.5. 1 डिवायडेड बाय 1.5 कराल तर हा होईल आपला 0.67 आणि हा प्लस वाला हा येईल आपला मीटर मध्ये. हाच आपला एफ ची व्हॅल्यू झाली फोकल लेंथ. आता फोकल लेंथ आपली पॉझिटिव्ह आली आहे. पॉझिटिव्ह फोकल लेंथ कोणत्या लेन्सची राहते? तर ते राहते कॉन्व्हेक्स लेन्सची. देअरफॉर लेन्स इज कॉन्व्हेक्स. लेन्स कोणता राहील? कॉन्व्हेक्स. आणि कॉन्व्हेक्स लेन्स आपण कोणत्या याच्यासाठी यूज करतो? तर तो करतो आपण हायपरमेट्रोपिया, त्यालाच म्हणतो आपण फार साइटेडनेस. देअरफॉर डिफेक्ट इज फार साइटेडनेस. बस एवढासा आपला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे. एवढूसा छोटासा आहे, 2 मार्क तुम्हाला इझिली भेटून जातील. बघा आता आपला सेकंड क्वेश्चन. 5 cm high object is placed at the distance of 25 cm from the converging lens. एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टची हाईट दिली आहे तुम्हाला 5 cm. हाईट ऑफ ऑब्जेक्ट गिवन आहे. तो जो आहे तो आपला कॉन्व्हर्जिंग लेन्स पासून आपण 25 cm वर ठेवला. याचा अर्थ तुम्हाला ऑब्जेक्ट डिस्टन्स सुद्धा दिला आहे, तो आहे 25 cm. फोकल लेंथ पण दिली आहे त्याची 10 सेंटीमीटर. डिटरमाइन द पोझिशन, साइज अँड टाइप ऑफ द इमेज. इमेज बद्दल तुम्हाला सगळी माहिती जी आहे ते काढायची आहे. सगळ्यात पहिले जे जे गिवन आहे ते आपण लिहून टाकू. बी क्वेश्चन गिवन दॅट. पहा आता काय काय गिवन आहे. सगळ्यात पहिले ऑब्जेक्ट डिस्टन्स. ऑब्जेक्ट डिस्टन्स. ऑब्जेक्ट डिस्टन्सला आपण रिप्रेझेंट करतो यू ने. ऑब्जेक्ट डिस्टन्स नेहमी कोणती पण लेन्स राहू द्या, लक्षात ठेवा तो राहते नेहमी मायनस मध्ये. इथं 25 सेंटीमीटर दिलाय, पण ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणून इथं लिहू आपण -25 सेंटीमीटर. त्यानंतर हाईट ऑफ ऑब्जेक्ट. हाईट ऑफ ऑब्जेक्ट आपण रिप्रेझेंट करू h1 नी. तर मग h1 ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 5 सेंटीमीटर. त्यानंतर तुम्हाला फोकल लेंथ दिली आहे. आता इथं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सेंटेन्स म्हणजे कॉन्व्हर्जिंग लेन्स आहे. कॉन्व्हर्जिंग लेन्सचा जो फोकल लेंथ राहते तो राहते पॉझिटिव्ह. फोकल लेंथ. फोकल लेंथ म्हणजे काय होते आपला एफ इज इक्वल टू किती दिला आपल्याला 10 सेंटीमीटर आणि हा राहते आपला पॉझिटिव्ह वाला. आता तुम्हाला काय करायचं आहे? इमेज डिस्टन्स. इमेज डिस्टन्स. इमेज डिस्टन्सला आपण म्हणतो v. हा तुम्हाला फाइंड करायचा आहे. आणि हाईट ऑफ इमेज हे सुद्धा तुम्हाला फाइंड करायचे आहे. आणि हाईट ऑफ इमेज म्हणू आपण h2. आता तुमच्याकडे लेन्स फॉर्म्युला आहे, त्या लेन्स फॉर्म्युलाचा यूज करून आपण सर्वात आधी जो आहे याची इमेज डिस्टन्स काढू. नाव लेन्स फॉर्म्युला काय? 1/v - 1/u इज इक्वल टू 1/f. वुफ असा फॉर्म्युला आहे. 1/v - 1/u इज इक्वल टू 1/f. एक एक व्हॅल्यू पुट करू. 1/v ची व्हॅल्यू कुठे गेला? v सगळ्यात वरती लिहिलो होतो आपण. सॉरी, v ची व्हॅल्यू तर आपल्याला काढायची आहे. -1/u ची व्हॅल्यू. u ची व्हॅल्यू आहे -25. इथं लिहितो आपण -25 इज इक्वल टू 1/f ची व्हॅल्यू किती आहे? 10. मग इथं लिहितो आपण 10. आता 1/v मायनस मायनस होईल प्लस 1/25 इज इक्वल टू 1/10. आता हा वाला जो टर्म आहे प्लस वाला इकडे गेल्यावर होईल मायनस वाला, म्हणजे 1/v इज इक्वल टू 1/10. हा इकडे गेल्यावर होईल -1/25. यांचा करू आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1/v इज इक्वल टू 25 इंटू 1 म्हणजे 25. 10 इंटू 1 म्हणजे 10 डिवायडेड बाय 10 इंटू 25. 1/v इज इक्वल टू 25 - 10 म्हणजे किती होईल? तर हा होईल आपला 15 डिवायडेड बाय हा होईल आपला 250. कितीचा भाग जाते, कितीने डिवाइड होते ते पाहून घेऊ. 5 चा जाते इथं 3 वेळा, इथं किती वेळा जाईल? 50 वेळा.
म्हणजे 1/v इज इक्वल टू 3/50. याला समजा का आपण उलटा करू तर मग काय होईल, v/1 म्हणजेच v इज इक्वल टू 50/3 आणि 50/3 म्हणजेच v ची व्हॅल्यू काय येईल आपली, याला समजा डिवाइड करू तर 16.7 आणि हा सुद्धा राहील आपला मीटर मध्ये. हे वाली व्हॅल्यू बी तुम्ही लक्षात ठेवा. इथं झाला आपला पहिला क्वेश्चन. पहिला क्वेश्चन म्हणजे त्याच्यातला जो आहे तो पहिला क्वेश्चन इथं झालाय. आता आपण पाहू दुसरा क्वेश्चन. पहा आता तुमचा जो आहे डिटरमाइन द पोझिशन. पोझिशन जो आहे तो किती डिस्टन्स वर आहे ते तुम्हाला माहित झालं का, 16.7 मीटर वर आहे. आता त्याची कडाची आपल्याला हाईट. आता पहा हाईट साठी फॉर्म्युला आहे आपल्याकडं, इथं लिहून घेतो मी. नाउ हाईट साठी फॉर्म्युला आहे v/u इज इक्वल टू h2/h1. v ची व्हॅल्यू निघली आपली पहा 16.7 बी पुट करू शकतो किंवा 50/3 बी पुट करू शकतो. तर मी काय करतो 50/3 पुट करतो. यू ची व्हॅल्यू किती आहे आताच तुम्हाला दिली होती, किती आहे पहा कुठे गेली, यू ची व्हॅल्यू -25. मग इथं आपण पुट करून टाकू. यू ची व्हॅल्यू जी आहे ते किती पुट करू आपण, -25 इज इक्वल टू h2. h2 ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे आणि h1 ची व्हॅल्यू दिली आहे. किती सेंटीमीटरचा ऑब्जेक्ट आहे तो 5 सेंटीमीटरचा. मग इथं लिहून घेऊ आपण 5. आता 50 डिवायडेड बाय 3 इंटू 25 म्हणजे किती 75, पण कोणता वाला मायनस वाला इज इक्वल टू h2/5. याला इकडे घेऊन जाऊ 50 इंटू 5 डिवायडेड बाय -75 इज इक्वल टू h2. आता याला सॉल्व्ह करू आपण. पहा आता 5 चा 75 मध्ये भाग जाते का, जाते. किती वेळा जाते 15 वेळा, 15×5 = 75. आता इथं अजून एक वेळा 5 चा जाते, इथं 3 आणि इथं 5 चा किती वेळा 10. म्हणजे हा आला वरती राहिला 10 आणि खालती राहिला 3 इज इक्वल टू h2. मग h2 ची जी व्हॅल्यू राहील ती किती राहील आपली 3.3 मायनस वाला आणि हा पण राहील आपला मीटर मध्ये. मीटर दिलाय का सेंटीमीटर दिलाय, सॉरी सेंटीमीटर दिलाय. सेंटीमीटर दिलाय तर आपल्याला सेंटीमीटरच लिहायला लागेल. सेंटीमीटर इथं पण आपण मीटरच लिहिलो, इथं पण लिहायला लागेल सेंटीमीटर. जो मीटर आहे तो मीटर मध्ये लिहायचा, जो सेंटीमीटर आहे तो सेंटीमीटर मध्ये लिहायचा. हे आली आपली मायनस मध्ये. आता मायनस मध्ये जर हाईट आली तर आपला ऑब्जेक्ट जो आहे तो उलट्या डायरेक्शन मध्ये राहील. म्हणजे हा असा ऑब्जेक्ट न राहता हा असा राहील. म्हणजे इमेज जे राहील देअरफॉर इमेज इज रियल इमेज. कोणती इमेज राहील ते रियल इमेज. हा अशा प्रकारचा जो आहे हा आपला क्वेश्चन राहील, क्वेश्चन नंबर बी. ओके, त्यानंतर आपण पाहू क्वेश्चन नंबर 3. हा तर एवढा सोपी क्वेश्चन आहे रे. 3 lenses having power 2, 2.5 and 1.7 diopter kept touching in a row. What is the total power of the lens? 3 lenses दिले आहे. पहा आता सी वाला क्वेश्चन गिवन काय आहे, 3 lenses दिले आहे, त्यांची तुम्हाला पॉवर दिली आहे. पहिला लेन्स आहे त्याचा आपण पॉवर घेऊ P1, दुसऱ्याचा घेऊ P2 आणि तिसऱ्याचा घेऊ P3. याची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला. P1 ची व्हॅल्यू किती आहे 2 डायोप्टर, P2 ची व्हॅल्यू किती आहे 2.5 डायोप्टर आणि P3 ची व्हॅल्यू किती आहे 1.7 डायोप्टर. आता टोटल पॉवर काढायची आहे आपल्याला. टोटल पॉवर P इज इक्वल टू P1 प्लस P2 प्लस P3. आता P1 प्लस P2 प्लस P3 म्हणजे काय होईल, P1 किती दिलाय 2 प्लस P2 किती आहे 2.5 प्लस हा किती दिलाय 1.7. यांची सरळ सरळ तुम्ही ऍडिशन करून टाका. हा होईल आपला 6.2 डायोप्टर आणि हेच जे आहे आपली P ची व्हॅल्यू आहे. बस एवढंच क्वेश्चन आहे, फक्त तुम्हाला ऍडिशन करायची आहे, फॉर्म्युला माहित पाहिजे, संपला विषय. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन, अन ऑब्जेक्ट केप्ट 60 सेंटीमीटर फ्रॉम द लेन्स. म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स दिलाय तो तर नेहमी निगेटिव्ह वालाच राहते, मायनस वाला. गिव्स व्हर्च्युअल इमेज. कोणती इमेज भेटते व्हर्च्युअल. व्हर्च्युअल इमेज म्हणजे काय होते, इन फ्रंट ऑफ लेन्सच भेटणार आहे. इन फ्रंट ऑफ लेन्स, लेन्सच्या समोरच भेटेल. म्हणजे जो इमेज डिस्टन्स दिलाय तो सुद्धा तुम्हाला मायनस मध्येच दिलाय. यू ची व्हॅल्यू -60, व्ही ची व्हॅल्यू जी आहे ते -20. व्हॉट इज द फोकल लेंथ. एफ ची व्हॅल्यू काढायची आहे आणि तो कॉन्व्हर्जिंग आहे का डायव्हर्जिंग आहे ते तुम्हाला काढायची आहे. आता समजा का फोकल लेंथ मायनस मध्ये आली तर तो कॉन्केव्ह लेन्स राहील ना, प्लस मध्ये आली तर तो कॉन्व्हेक्स लेन्स राहील. पाहू मग काय देतं. आता 4th वाला क्वेश्चन. सगळ्यात पहिले गिवन का काय ते लिहून घेऊ. गिवन दॅट का दिलाय तुम्हाला ऑब्जेक्ट डिस्टन्स यू इज इक्वल टू किती सेंटीमीटर आहे 60. पण ऑब्जेक्ट तर नेहमी आपण लेन्सच्या समोरच ठेवणार आहोत, हा येणार आहे मायनस. इमेज डिस्टन्स दिलाय तो किती आहे 20 सेंटीमीटर. पण इमेज कुठे बनताय म्हणते इन फ्रंट ऑफ लेन्स, लेन्सच्या समोर. म्हणजे हा वाला जो राहील हा बी मायनस राहील.
एफ ची व्हॅल्यू, फोकल लेंथची व्हॅल्यू काढायची आहे. आपल्याकडे लेन्स फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आपला? वूफ, बरोबर आहे. वूफ म्हणजे काय होते? 1/v मायनस 1/u इज इक्वल टू 1/f असा आपला फॉर्म्युला आहे. आता आपण व्हॅल्यू पुट करू. 1/v ची व्हॅल्यू -20 मायनस 1/u ची व्हॅल्यू -60 इज इक्वल टू 1/f. पहा मग आता -1/20 आणि हा मायनस मायनस काय होईल? प्लस 1/60 इज इक्वल टू 1/f. यांचा करू आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. 60 इंटू -1 म्हणजे -60 प्लस 20 इंटू 1 म्हणजे किती? 20 डिवायडेड बाय 20 इंटू 60 इज इक्वल टू 1/f. -60 प्लस 20 म्हणजे हा होईल -40 डिवायडेड बाय 20 इंटू 60. 21 जा 20, 22 जा 40 म्हणजे 2/60. 2 1 जा 2 आणि हा होईल 30. म्हणजे इथं आला -1/30 इज इक्वल टू काय आला इथं? 1/f. इकडे लिहून घेऊया 1/f. आता 1/f इज इक्वल टू 1/30 आला, तर मग f इज इक्वल टू याले समजा उलटा केलं तर याले बी उलटा करायला लागेल. -30 आणि हा बी राहील आपला सेंटीमीटर मध्ये. आता समजा का फोकल लेंथ आपली मायनस मध्ये आली तर हा राहील आपला कॉन्केव लेन्स. देअरफॉर लेन्स इज कॉन्केव. आता कॉन्केव आहे सो किंवा ऑल्सो कॉल्ड कॉन्केव लेन्सलेस कोणता म्हणतो आपण? डायव्हर्जिंग लेन्स. बस एवढूशे जे हा याचा आन्सर आहे. ओके, एवढूशे जे आहे आपले हे 10 मिनिटांमध्ये आपण न्यूमरिकल्स ओव्हर केलं, खतम केलं. याच्यानंतर एक चॅप्टर आलाय तो आपला हीट. त्याचे न्यूमरिकल तुम्हाला थोडेसे हार्ड वाटते, त्याचा एकदम आपण थोडासा मोठा व्हिडिओ बनवू. 20-25 मिनिटाचा व्हिडिओ बनवून चांगले एक एक कॉन्सेप्ट डिटेलमध्ये त्याचे शिकून घेऊ. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब नक्की करा, आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि बोर्ड मध्ये चांगले चांगले पर्सेंट घ्या. थँक्यू सो मच.